युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावातील घटना. पुणे जिल्हा हादरलेला आहे. नसरापूर गाव हादरलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे आणि आंदोलन करत आहे. आणि भीमराव कांबळेला कठोर तो कठोर सजा झाली पाहिजे असे तिचे आई वडील रडत आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा भीमराव कांबळे कोण, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा आहे तुम्हाला माहित असते. कुठलाही अत्याचार करतो ना तर त्याला जात नसतो, धर्म नसतो. सोशल मीडियात प्रचंड कमेंट करून राहिले लोक की हा भीमराव कांबळे जय भीमवाला आहे, एससी जातीतील आहे. तर माझं एकच सांगणं आहे, बाबासाहेबांच्या जातीत जन्म घेणं म्हणजे जय भीमवाला नव्हे. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेणं गरजेचे आहे, तो जय भीमवाला असू शकतो. जाती तर कुठलाही कोणी धर्माच्या जातीत जन्म घेऊ शकतो, बरोबर नाही का. पण कधीही असं म्हणू नका की बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीत जन्म घेणारा हा व्यक्ती आहे म्हणून भीमराव कांबळे हा कुत्रा नाही. आमची लेकबाई आहे ती, आमच्या लेकबाईवर अत्याचार झाला, आम्ही तिच्या पाठीमाग आहे, तिच्या परिवाराच्या पाठीमाग आहे. तिला न्याय दिला पाहिजे हे माझं मत आहे. पण हे प्रशासन न्याय देऊ शकणार नाही, लक्षात ठेवा. माले गावातील पण घटना अशीच झाली होती, तुम्हाला माहित आहे. तिथं पण अशाच पद्धतीची कंडिशन घडली होती. त्या मुलीला न्याय मिळाला नाही, तर ह्या मुलीला मिळणार का. आणि हा भीमराव कांबळे कोण आहे सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण तुमच्या घरी पण तुम्हाला लेकबाई असेल, मुलगी असेल, आई असेल, तर तुम्ही त्याने हा नक्की व्हिडिओ बघा. भीमराव कांबळे हा मूळ निवासी त्याच गावचा. त्याच्या अंगावर 2 अगोदर केसेस होते. त्याने 2 अत्याचार केले होते, तर याला जेलात नेलं होतं. हा जेल काढून आलेला व्यक्ती होता. हा जेल काढून आलेला व्यक्ती हा भीमराव कांबळे हा हरामखोर. चेहऱ्यापासूनच तो गुंडा दिसतो. तिचा स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत असेल, चेहऱ्याने तो गुंडा दिसतो. तुम्ही विचार करा, निरागस चेहऱ्याचं एक गुलाबाचं फूल त्या गावात येतं. त्या गावातल्या गुलाबाच्या फुलाला हे माहित नसतं की आपल्याला कोणी तोडणार म्हणून, आपल्या संग खेळणार म्हणून. त्या फुलाला असं वाटतं की माझ्यावर सगळे प्रेम करणारे आहे. हे माझे आजोबा आहे, माझी आजी आहे, माझे काका आहे, माझे मामा आहे, माझी आत्या आहे, माझे बाबा आहे. अशा पद्धतीला नातं माहित होतं. फक्त तिला एक माहित नव्हतं की बाई पण काय असते, बाईचं चरित्र काय असते, हे तिला माहित नव्हतं. तिचा संघ फक्त एकच होतं की तिला बाहुली ही खेळण्यासाठी पाहिजे होती, दादा दुसरं काहीच नाही. एका जणानं म्हटलं की चल तुला मी हे दाखवतो, मोठा दाखवतो. तिथं नेऊन तिथं वाईट कृत्य झालं तिथे आणि निरागसपणे तिथं हत्या करण्यात आली. पण हा हरामखोर कोण, हा भीमराव कांबळे कोण, कुठचा हा हरामखोर, याच्या मागे काय काय कायदे लागले होते, याने कुठले कुठले गुन्हे केले, याची पुरी डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ सविस्तर बघा. भीमराव कांबळे हा तिथला राहणारा. त्याच्या अगोदर 2 अगोदर त्याच्या अंगावर FIR दाखल झाल्या होत्या. हा जेलातून सुटून आलेला व्यक्ती होता आणि त्याने अगोदर जेलामध्ये दिवस काढलेले होते. पण मला हे समजत नाही, अगोदर याने असे अत्याचार केले होते तर याला सजा का मिळाली नाही, त्या जेलातून सुटून का आला. कारण हा तो काय का घरचा, पैसेवाला आहे का घरचा, म्हणून याला सोडण्यात आलं जेलातून. का असं सोडण्यात आलं जेलातून याला, नेमकं याचं कारण काय आहे, अशा कारण आपल्याला दिसून पडत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, अशा हरामखोरांना सजा झाली पाहिजे. आणि ही सजा अशी तशी नाही, तुमच्या मनात जे सजा आहे ते झाली पाहिजे, हे माझं मत आहे. गलीवर नंग करून यांना झोडलं पाहिजे असं माझं मत आहे. जसं त्या मुलीवर प्रकरण घडलं ना, त्याच पद्धतीने याच्यावर पण अशीच घटना घडली पाहिजे माझं मत आहे. कारण महाराष्ट्रातला जनता पुरी हादरलेली आहे, पुरा पुणे जिल्हा हादरलेला आहे. मग विचार करा तुम्ही की त्या मुलीचे आई वडील रस्त्यावर उतरले आंदोलन करण्यासाठी, त्या हरामखोराला सजा मिळण्यासाठी,
तर तिथल्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला. का करण्यात आला तुम्हाला मी सांगतो. भीमराव कांबळेचं कुंडली काय पुरी सांगतो, अगोदर जाणून घ्या, गरजेचं आहे. तर त्या मुलींच्या आई वडिलावर काय किस्सा होऊन राहिला, किती अत्याचार होऊन राहिला. भीमराव कांबळे हा व्यक्ती जेलातून सुटून आला होता आणि एका शिकारच्या मागे लागला होता. हा शिकार एक कडी झाली आणि ते कडीला फुलायचं होतं, जगात निहारायचं होतं, सगळ्याला सुगंध द्यायचा होता प्रेमाचा, पण ती फुलू शकली नाही. हा हरामखोराने तिला तोडून टाकलं. त्या कडीला काय म्हणाल तुम्ही? मग विचार करा तुम्ही, या हरामखोराला सजा कुठली झाली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी दररोज अत्याचार होतात. तर सरकार याला जिम्मेदार आहे, लक्षात ठेवा. सरकारने मोठा कानून आणला नाही तर असा अत्याचार वाढणार. कुठपर्यंत शांत राहणार हो? तुमची लेकबाय, तुमच्या घरची मुलगी, तुमची बहीण कोणाच्या गाडीवर पाठवू नका, कोणाला सोपू नका. बाई 5 मिनिटं पाहता का आपल्या लेकरूला मी अशी कामावून येतो, बाई मी याच्या घरून येतो, त्याच्या घरून माझ्या लेकराला लक्ष ठेव, असं कधी बोलजा नका. तुम्ही जिथं जात असाल तिथं लेकराला तिथं घेऊन जा. कोणावर विश्वास ठेवू नका, हे लक्षात ठेवा, कारण दुनिया एक खराब आहे. नक्की कमेंट करून सांगा या हरामखोराला सजा कुठली भेटली पाहिजे. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.